ससा आणि कासव एका सुंदर आणि हिरव्या जंगलात अनेक प्राणी आनंदाने राहत होते. त्या जंगलात एक खूप वेगवान ससा आणि एक शांत, हळू चालणारे कासव राहत होते. ससा खूप चपळ होता. तो उड्या मारत सगळीकडे फिरायचा. पण त्याला आपल्या वेगाचा खूप गर्व होता. ससा नेहमी कासवाची थट्टा करायचा. तो कासवाला म्हणायचा, "तू किती हळू चालतोस? अशा वेगाने चाललास तर तुला कुठेच पोचता येणार नाही." कासव मात्र शांत राहायचे. तो काही बोलत नसे. एके दिवशी सशाने कासवाला चिडवण्यासाठी म्हटले, "चल, माझ्याशी शर्यत करूया. मग कळेल तुला वेग म्हणजे काय." कासवाने शांतपणे शर्यतीला होकार दिला. सगळ्या प्राण्यांच्या उपस्थितीत शर्यत सुरू झाली. शर्यत सुरू होताच ससा वेगाने पुढे धावला. काही क्षणातच तो खूप पुढे निघून गेला. कासव मात्र हळूहळू पण सातत्याने चालत राहिले. थोड्याच वेळात ससा खूप पुढे पोचला. त्याने मागे वळून पाहिले तर कासव फारच मागे होते. ससा स्वतःशीच म्हणाला, "कासव तर अजून खूप मागे आहे. तो येईपर्यंत मी थोडी झोप घेतो." असे म्हणून ससा झाडाखाली आडवा पडला आणि गाढ झोपून गेला. इकडे कासव मात्र थांबले नाही. तो हळूहळू, शांतपणे पण सतत पुढे चालत राहिला. थोड्या वेळाने कासव शर्यतीच्या शेवटच्या रेषेपर्यंत पोहोचले आणि शर्यत जिंकली. सगळे प्राणी आनंदाने कासवाचे अभिनंदन करू लागले. तेवढ्यात ससा झोपेतून जागा झाला. आजूबाजूला पाहिले तर कासव दिसेना. तेव्हा सशाला कळले की कासवाने शर्यत जिंकली आहे. सशाला आपली चूक समजली. त्याला आपल्या गर्वाची लाज वाटली. गोष्टीचा बोध हळूहळू पण सातत्याने केलेले काम यश देते.